नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। आता लाडकी बहिणींच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे। थेट घरी येऊन अधिकारी तुमच्या अर्जांची तुमची तपासणी करणार आहेत। आता ही तपासणी कशी होणार आहे, कोणत्या टप्प्यामध्ये होणार आहे, कोणकोणत्या कागदपत्रांची होणार आहे, त्याचबरोबर तुमचा डेटा इतर कोणत्या डेटाशी मॅच करून बघितलं जाणार आहे, याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जेवढेही अर्ज सादर झाले आहेत त्या सर्व अर्जांची आता तपासणी केली जाणार आहे। आणि या तपासणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा पुरावा बघितला जाणार आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जर जास्त असतील, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। त्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी यांनी क्लिअर केलेला आहे। त्याचबरोबर तुमचं आयकर प्रमाणपत्र सुद्धा चेक केलं जाणार आहे। लाभार्थ्याची वैधता तपासणीसाठी अर्जाची छाननी केली जाणार आहे। आणि या छाननीमध्ये जर समजा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, समजा फॉर्म 16 भरत असेल, तर अशा कुटुंबातील महिला सुद्धा बाद केली जाणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, सेवानिवृत्त पेन्शन, वाहन मालकी सुद्धा तपासली जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या घरातील एखादा व्यक्ती हा सेवानिवृत्त धारक आहे का, किंवा तुम्ही सुद्धा सेवानिवृत्त धारक आहात का, किंवा तुमच्या नावावर एखादी जागा आहे का, किंवा एखादं वाहन तुमच्या नावावर आहे का, 4 चाकी गाडी तुमच्या कुटुंबातील एखाद्या कुटुंबामध्ये आहे का, या सर्व गोष्टी या ठिकाणी तपासल्या जाणार आहेत। अशा अर्जांची सर्वांची तपासणी करून छाननी केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद केला जाणार आहे। त्याचबरोबर लँड ओनरशिप म्हणजे काय, तर 5 एकरपेक्षा जास्त जर जागा असेल तर त्या कुटुंबातील अर्ज हे बाद केले जाणार आहेत। त्या महिलाच्या नावावर जर असेल एखादी जागा तर ती महिला सुद्धा बाद होणार आहे। एका रेशन कार्डमध्ये एखाद्या व्यक्तींच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर ती महिला सुद्धा या ठिकाणी बाद होणार आहे। त्याचबरोबर एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर एका रेशन कार्डमध्ये यापूर्वी 4 ते 5 महिला असतील तर सर्वांना या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता मात्र तसं होणार नाही। फक्त 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बाकीच्या सर्व महिला यातून बाद होणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका 5 महिला असतील त्यापैकी कोणत्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर त्या वयामानानुसार जो सिनियर असेल त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर ही जी प्रक्रिया होणार आहे तपासणीची, ती तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे, तर या ठिकाणी प्रक्रियेमध्ये अचूकता, पारदर्शकता, सुनिश्चितपणा आणण्यासाठी अर्जांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे। आता हे टप्पे नेमके काय, तर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमचं कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। त्यामध्ये तुम्ही समजा ओळखीचा पुरावा कोणता दिलाय, उत्पन्नाचा पुरावा दिलाय का, त्याचबरोबर तुम्ही संबंधित कागदपत्र अपलोड केलेत काय, आणि ते कागदपत्र सगळं योग्य आहेत का, अचूक आहेत का, तर तुमचं कागदपत्रांची क्रॉस तपासणी केली जाणार आहे। त्याचबरोबर फील्ड व्हेरिफिकेशन। आता फील्ड व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत आणि तुमच्या घराचं संरक्षण करणार आहेत। त्याचबरोबर तुमचं कागदपत्र त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे डेटा मॅचिंग। आता डेटा मॅचिंग म्हणजे काय, तर तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे डॉक्युमेंट्स इतर डेटाबेसशी जुळवलं जाणार आहे किंवा त्याचं तुलना केली जाणार आहे। यामध्ये तुमचं मतदान कार्ड असेल, आयकर रेकॉर्ड असेल किंवा आधार कार्ड लिंक असेल, या सर्वांचं एकत्र लिंकिंग केली जाणार आहे। आणि जर समजा तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डवरती जर काही वेगळं जाणवलं तर मात्र तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद केला जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तक्रारी। आता तक्रारीमध्ये हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंट यांच्याकडून जर एखादी संशयित बाब जर लक्षात आली तर त्यांची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। सरकारी नागरिकांना सुद्धा या ठिकाणी तपासणीसाठी सामोरे जावं लागणार आहे। जर समजा एखादी व्यक्तीची तक्रार आली असेल तर त्या तक्रार निवारण्यासाठी थेट त्याच्या गावामध्ये जाऊन अधिकारी चौकशी करणार आहेत। त्याचबरोबर स्थानिक नेत्यांचा सहभाग म्हणजे काय, जर तपासणी करायची असेल तर त्या ठिकाणी एखादा ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, त्याचबरोबर एखादा अधिकारी असेल किंवा पंचायत समितीचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी असतील, या सर्वांचा सहभाग इथे तपासणीसाठी केला जाणार आहे। स्थानिक नेत्यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी घेतला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, ही तपासणी करणार कोण, तर सूत्रांच्या माहितीनुसार ही जी तपासणी आहे ही तपासणी राज्य सरकार किंवा स्थानिक सरकारी जे अधिकारी असतात
किंवा समाज कल्याण संघाचे जे अधिकारी असतात हे सर्व अधिकारी या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी राज्य, स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा, ब्लॉक स्तरावरील अधिकारी, स्थानिक अधिकारी यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांची पडताळणीसाठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने त्याचबरोबर समाज कल्याण विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, या सर्व राज्यस्तरातील जे अधिकारी असतील हे सर्व तपासणी करणारे त्यांच्या हाताखाली जे कर्मचारी असतील ते थेट गावामध्ये जाऊन, घरामध्ये जाऊन तुमच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला आलेले आहेत त्या सर्व पैशांची किंवा त्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। आणि जर समजा तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये आढळून आलात तर तुमचे पैसे कदाचित वसूल सुद्धा केले जाणार आहेत किंवा तुमचे येणारे पैसे बंद सुद्धा होणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, कोणत्या महिलांची तपासणी होणार आहे, कोणकोणते कागदपत्र तपासले जाणार आहेत, तुमचे डॉक्युमेंट्स किंवा तुमचे कागदपत्र इतर कोणत्या डेटा सिस्टमशी मॅच केले जाणार आहेत, त्यांची तुलना केली जाणार आहेत, याविषयी A to Z माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।